आई काय झालं? तू रडते काय? मला असं पकडून का ठेवलंयस? काय झालं आई? आत्याजी, आई का रडतीये? ईशा, मी काय म्हणते, तू थोडा वेळ खाली जाऊन खेळतेस का? नाही, मी कुठेच जाणार नाही. माझी आई रडत असताना मी कुठे कशी जाऊ? ईशा, अगं तुला मी सांगायलाच विसरलो. म्हणजे मी आल्यापासून आपण तो साखरेचं पोतं हा गेम खेळलोच नाही होत. चल पटकन जाऊन खाली गेम खेळूया, ये. नाही, मी कुठेच येणार नाही. अगं मी तुला एक गंमत सांगतो, गंमत दाखवतो. ये 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 ये. चल 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 चल. मित्रा, रीमा, त्या दिवशी आम्ही तुझ्या शाळेत आलो होतो ना, त्यानंतर तो आईस्क्रीमवाला तुला परत भेटला होता. रीमा, सांग बघू, आई काय विचारते त्याचं उत्तर दे. आम्ही आहोत ना, घाबरू नको, सांग. हे बघ रीमा, मला सांग, हाच तो माणूस आहे का जो शाळेच्या बाहेर आईस्क्रीम विकायला येतो? मी सांगतो तसं करशील ना थोडे दिवस? आईला आणि बहिणीला त्रास द्यायचा. पॉवर हवे ना, पॉवर पॉवर हवे की नाही? माहित नाही. नीट बघ बघ. बोल. माहिती नाही. असं काय करतेस? सांग ना रीमा, प्लीज. रीमा, ऐक ना, माझ्याकडे एक सिक्रेट आहे, पण मी ते तुला तेव्हाच सांगेन जेव्हा तू मला खरं खरं सांगशील की हा तोच माणूस आहे जो शाळेबाहेर आईस्क्रीम विकायचा. हो, हेच ते आजोबा आईस्क्रीम विकायला यायचे. रीमा, रीमा बाळा, हा माणूस खूप वाईट आहे. यापुढे त्याच्या जवळ जायचं नाही. हा, कळतंय तुला? खूप खूप वाईट माणूस आहे तो. ह्याच माणसाने तुला आईबद्दल काही काही सांगितलंय का? म्हणून तुला आईचा, ईशाचा राग येतो? रीमा, मला सांग की ह्या माणसाने तुला काय काय सांगितलंय आईबद्दल? काहीच नाही सांगितलं. रीमा, कोणी तुला ओरडणार नाही. आम्ही विचारतोय की नाही, नको घाबरूस तू. रीमा, ह्या माणसाने तुला जे काही सांगितलं ना ते सगळं खोटं आहे. खोटारडा माणूस आहे हा. रीमा, ऐक ना बाळा, सांग ना, अजून काय काय सांगितलं? हा, रीमा, ह्या खोटारड्या माणसाने तुला काय सांगितलंय ते सांग बरं. त्यांना खोटारडं नाही बोलायचं. ते मला सगळं खरं सांगतात. तुम्ही सगळे खोटारडे आहात. मला आईस्क्रीम वाल्या आजोबांनी सगळं सांगितलंय. रीमा, तू काय बोलते? असं नाहीये. असंच आहे, मला माहिती आहे. तू माझी आई नाहीयेस. माझी आई मेलेली आहे. रीमा, तू सावध राहियेस माझी, म्हणून तुला मी आवडत नाही. ती ईशाच तुझी मुलगी आहे, म्हणून तू तिचेच लाड करते. मला माहितीये ना, कोणीच माझे लाड नाही करत या घरात. सगळ्यांना त्या ईशाचेच लाड करायचे असतात. कोणी माझ्यावर प्रेम सुद्धा नाही करत. रीमा, खोटं आहे ग हे सगळं. रीमा, हे बघ, तू, ईशा, तुम्ही दोघेही लाडके आहात आईच्या. नेत्राच आई आहे ग तुझी. ती सावध राहिये. तू सावध राहियेस, जशी बाबाची सावत्राई रुपाली आजी होती. बाबाची सावत्राई
जशी बाबाला त्रास द्यायची तशीच तू मला त्रास देतेस. रीमा, नेत्रा तुझी सावत्र आई नाहीये. आत्याजी, मला सगळं माहितीये. तुम्ही सगळे माझ्याशी खोटं बोलताय. माझा कुणावरच विश्वास नाहीये. ते आईस्क्रीम वाले आजोबा बरोबर बोलतायत. रीमा, माझ्यामुळे झालंय हे सगळं. मी जबाबदार आहे या सगळ्या गोष्टीला. असं व्हायला नको होतं. येस. सर मे आय कम इन? हां, कम इन. सर तुम्ही बोलवलंत मला? हां, हे फाईलवर आणि चेक्सवर सह्या झाल्यात. घेऊन जाय प्लीज. सर तुम्ही काही शोधताय का? मी मदत करू? हां, ॲक्च्युली माझा पेन ड्राईव्ह शोधतोय. सॉरी सॉरी सर, मी तुम्हाला नाही हसले. पेन ड्राईव्ह तुमच्या डोळ्यासमोरच आहे, पण तुम्हाला तो दिसत नाहीये. कुठे आहे पेन ड्राईव्ह? इथे समोर होता माझ्या, पण दिसला नाही मला. सर असंच असतं. आपण ज्या व्यक्तीच्या शोधात असतो, जी व्यक्ती आपल्याला हवी असते, ती व्यक्ती डोळ्यासमोर असून सुद्धा सापडत नाही. कारण आपल्या बाजूला लोकांची गर्दी असते, त्यामुळे डोळ्यासमोर असून सुद्धा ती व्यक्ती आपल्याला दिसत नाही. सर ते पुस्तकात असं लिहिलं होतं. नाही, पेनड्राईव्हची सिच्युएशन सेमच झाली ना, म्हणून मला आठवलं. एक्झॅक्टली असंच झालं माझं. सर, इफ यू डोंट माइंड, तुमचं टेबल जरा आवरून देऊ का? प्लीज. ब्लॅक कॉफी ना? ब्लॅक कॉफी घेणार ना? हो सर, मी घेईन, पण सर तुम्ही नका सांगू, मी सांगते पिऊनला. नाही नाही, थांब, मी बोलवतो. येस सर. 2 ब्लॅक. कॉफी. शतग्रीव आलाय तुला भेटायला. त्याला तुझ्या शरीरात प्रवेश हवा आहे. तू किती लांब जा, मी तुला गाठणारच. कारण शतग्रीव होणं ही तुझी नियती आहे, आणि नियती बदलता येत नाही. या नियतीपासून तुला पळता येणार नाही. मी तुझ्या शरीरात प्रवेश करीन आणि त्या राजाध्यक्ष कुटुंबाला संपवेन. तू शतग्रीव होणार. तू शतग्रीव होणार. शतग्रीव रीमापर्यंत पोहोचला. तिला त्रास होणार. असं व्हायला नको होतं. हे सगळं माझ्यामुळे होत आहे. काहीतरी करायला हवं. ईशा आणि रीमाला सुरक्षित ठेवायचं असेल तर मला असं वाटतं काही दिवस त्यांना शाळेत पाठवायला नको. हे फक्त शाळेत नाही, त्यांनी घराबाहेर सुद्धा पडता कामा नये. बरोबर. शतग्रीव रीमापर्यंत पोहोचलाय, याचा अर्थ तो आपल्या खूप जवळ आलाय. शतग्रीवचं लक्ष मैथिली मावशी आहे, त्यामुळे मैथिली मावशी यापुढे ना खूप खूप जास्त काळजी घ्यायची, खूप सावध राहायचं.
घराबाहेर तर नाहीच पडायचं, पण घरात सुद्धा खूप काळजी घ्यायची. एका क्षणासाठी सुद्धा यांना एकटं नाही सोडायचं. त्या एकट्या नसतील, मी असेन त्यांच्या बरोबर. मी 24 तास तुमच्या बरोबर राहीन. अधोक्षजला तुमच्यावर हल्ला करूच देणार नाही. जे व्हायचंय ते होणारच आहे. शतग्रीव माझ्यापर्यंत पोहोचणारच आहे ना. त्याला जे हवंय ते तो करणारच आहे. आणि आपण त्याला तसं नाही करू द्यायचं. मित्र, तुला कळतंय का? शतग्रीव पोहोचलाय ना आता आपल्यापर्यंत. अगं, आपण इतकी वर्ष बेसावध होतो, आपल्याला कळत नव्हतं काय चाललंय. पण शतग्रीवला माहिती होतं. त्याला माहितीये ती ईशारीमा कोण आहे. शतग्रीवने सापळा रचलाय. आता तो शिकार केल्याशिवाय शांत बसणार नाही. पण तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. आता काहीही झालं तरी मी ईशारीमाला नाही काही होऊ देणार. माझा जीव गेला तरी चालेल, पण त्यांना काही होऊ देणार नाही मी. प्लीज विश्वास ठेव माझ्यावर. मावशी, तुम्हाला सुद्धा काही होणार नाहीये. अगं, आता सगळ्या गोष्टी बदलल्या आहेत नेत्रा. आपण किती दिवस घाबरून राहणार आहोत शतग्रीवला? इतकी वर्ष घाबरून मी घरातच होते, पण तरी सुद्धा तो शतग्रीव आपल्यापर्यंत पोहोचलाय ना. आता असं घाबरून नाही चालणार. आता त्याच्याशी लढायला हवं. असं शांत बसून नाही चालणार. नक्की मनात काय आहे तुमच्या? हे बघ नेत्रा, विरोचकाला संपवलंस ना तू. मला माहिती शतग्रीव त्याच्यापेक्षाही शक्तिशाली आहे, पण त्याचा वध करूच शकतेस तू. हे देवी आईचंच कार्य आहे. हो, पण मग हे बघ, शतग्रीवने आपल्या विरोधात काही करण्याच्या आधी, त्याने आपल्यावर हल्ला करण्याच्या आधी आपण त्याच्यावर हल्ला करायला हवा. आणि त्यासाठी शतग्रीव आपल्या समोर यायला हवा. तो समोर यायचा असेल तर मला या घरातून बाहेर पडायला हवं. मी या घरातून बाहेर पडले तरच तो आपल्या समोर येईल आणि मग तू त्याचा वध करू शकशील. कळतंय का तुला? मावशी, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय? हा, तुम्हाला कळतंय यामध्ये किती मोठा धोका आहे? पण धोका पत्करायलाच लागणार आहे ना आपल्याला. त्याशिवाय शतग्रीव आपल्या समोर येऊच शकत नाही. त्याला आपण संपवूच शकत नाही. प्लीज ऐका माझं. तुमच्या लक्षात येतंय का? तुम्ही घराबाहेर पडलात ना तर शतग्रीवचं कामच सोपं होऊन जाईल. या सगळ्यात तुमचा जीव धोक्यात नाही घालायचंय मला. आता प्लीज तुम्ही समजावा यांना. एक गोष्ट समजून घे ना प्लीज. तुम्ही दोघी आहात ना. तुम्ही दोघी देवी आईच्या मुली आहात. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही दोघी असताना माझ्या जीवाला धोका निर्माण होऊच शकत नाही. पण जर यदा कदाचित पुढे जाऊन माझ्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तरी माझ्या जीवापेक्षा ईशा आणि रीमाचा जीव जास्त महत्वाचा आहे की नाही? का तुम्ही असं अभद्र बोलताय? नेत्रा, हे बघ, आता माझ्या आयुष्यात काय राहिलंय? माझं आयुष्य उपभोगलंय मी. आता तू या घराने माझ्यावर जे उपकार केलेत ना त्याची परतफेड करायची वेळ आहे ना गं. नाही, मला हे सगळं अजिबात पटत नाहीये. मी असं काहीही होऊ देणार नाहीये. शतग्रीव काय करू शकतो हे 7 वर्षांपूर्वी पाहिलंय आपण. मित्र, मला ह्यांचं म्हणणं पटतंय. आत्या, शतग्रीवाला घाबरण्याऐवजी आपण त्याच्याशी लढायला हवं. तू रीमा आणि ईशाची काळजी घे, मी यांची काळजी घे. मी 24 तास ह्यांच्या बरोबर असेन. तुला शब्द देते, यांना काहीही होऊ देणार नाही. पण शतग्रीवाला सामोरं जावंच लागेल, नाहीतर तो असे छुपे हल्ले करत राहील. आणि नाही, एका बाजूने विचार केला तर त्यांचं म्हणणं पटतंय मला. यात खूप मोठं धोका आहे. आपल्याला काळजी घ्यावी लागेल. मुळात आपण शतग्रीवाशी लढायला तयार आहोत का? तयार व्हावंच लागेल. शतग्रीव आपल्या समोर येईल अशी परिस्थिती आपल्याला निर्माण करावी लागेल.
आणि त्यासाठी मैथिलींना घराबाहेर पडावं लागेल. नेत्रा, आता आपण ठरवायचं. घाबरत राहायचंय की विरोचकाशी लढलो तसं लढायचंय. प्रश्न फक्त एवढाच आहे, मैथिली घराबाहेर पडल्यावर जाणार कुठे? ऑफिस का? पण मैथिली मावशी का येतील ऑफिसला? काय झालं असं अचानक? आता हा एकच मार्ग आहे आपल्यासमोर. अद्वैत, परिस्थिती गंभीर आहे. काय बोलताय तुम्ही? काय झालंय नक्की? रीमाच्या मनात नको नको ते भरवणारा तो आईस्क्रीमवाला कोण आहे हे आम्हाला कळलंय. कोण येतो? पकडला त्याला? काय नाव काय त्याचं? शतग्रीव. शतग्रीवने आता अधोक्षजचं रूप घेतलंय. बंटी मामा? हो. मगाशी मी दोघींना बसमध्ये बसवायला गेले होते. त्यानंतर मी बाहेर निघाले तेव्हा खूप कुल्फ्या विकल्या या गाडीवरनं मी. रीमापर्यंत पोहोचण्यामागे त्याचा एकच उद्देश आहे. त्याला मैथिलीच्या शरीराचा ताबा हवाय. हे सगळं खूप भयंकर आहे. आणि रीमाचा सुद्धा पूर्ण विश्वास बसलाय बंटी मामांवर. आता आपल्याला काही करून शतग्रीवशी लढावंच लागेल. मित्र, पण आपण कसं लढणार त्याच्याशी? तुला माहिती आहे तो शतग्रीव किती शक्तिशाली आहे. हो, तुमचं बरोबर आहे, पण आता शतग्रीव लपून छपून मैथिली मावशींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. जर आपल्याला शतग्रीवला मात द्यायची असेल तर काहीही करून तो आपल्या समोर यायला हवा. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलंय की मैथिली मावशींना ऑफिसला पाठवायचं. म्हणजे त्या निमित्ताने त्या घराबाहेर पडतील आणि कदाचित शतग्रीव त्यांना गाठण्याचा प्रयत्न करेल. एक प्रकारे हा आपण शतग्रीवने आपल्या समोर यावं म्हणून रचलेला सापळाच आहे. अद्वैत, तो आत्ता रीमापर्यंत पोहोचलाय. उद्या तो घरी येईल आणि एकदा तो घरी आला ना की मग. पण आर यू शुअर? म्हणजे या सगळ्यामुळे आपल्याला जे हवंय ते तसंच होईल? ठीक आहे, मग मैथिली मावशींना येऊ देत ऑफिसला. अद्वैत, आता तू लवकरात लवकर ठरव. मैथिलीजी ऑफिसमध्ये काय म्हणून जॉईन होतील, काय काम करतील. ओके. त्यांचं ऑफिस जॉईन करण्याचा हेतू खूप वेगळा आहे. त्यामुळे ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये. येतो. मित्र, मला एक ब्लॅक कॉफी हवी आहे. तुझ्या आईने तुझ्या बहिणीला का दिली पावर? तुझ्या आईला तू आवडत नाहीस? तुला सुद्धा पावर मिळणार. मी तुला कुल्फी देणार आणि मग तुला पावर मिळणार. आता ते आईस्क्रीम वाले आजोबा कधीच मला भेटणार नाही. मला पॉवर कशी मिळणार? मला तर पॉवर हवी आहे. रीमा, काय झालं? तू रडते काय?
आज आई पण रडत होती, तू पण रडतेस. सांग ना काय झालं? रीमा काय झालं? तुला काय करायचंय? असं का बोलतेस? तू रडलेलं मला आवडत नाही म्हणून मी विचारते तुला. खोटं नको बोलूस तू. अगं मी खोटं नाही बोलत आहे. मला तुझी काळजी वाटते. बहीणच ना तू माझी. तू माझी बहीण नाहीये. अगं असं का बोलतेस? आपण दोघी बहिणी बहिणी आहोत ना. आपण दोघी बहिणी बहिणी नाही आहोत. तुझी आई माझी एक नाहीये. तुझी आई वेगळी आणि माझी आई वेगळी.